आता या आंदोलनामध्ये जर काही विपरीत परिणाम झाला त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल। मी मधुकर तुकाराम मंडगे, राष्ट्रीय सरचिटणीस, अखिल भारतीय होलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य। आमच्या समाज संघटनेचे नेते ॲडव्होकेट किरण जावीर साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार साहेब, प्रदेशाध्यक्ष रणजित तायवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीनं इथं आमरण उपोषण चालू आहे। या उपोषणामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमच्या समाजाचं अभ्यास आयोग नेमला पाहिजे, त्यानंतर आमच्या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ हे नेमलं पाहिजे। सध्या जे महामंडळ आहे ते 4 जातीसाठी चांभार, ढोर, मोची आणि होलार, परंतु आज तागायत त्या महामंडळावर आमच्या समाजाचा एकही प्रतिनिधी घेतलेला नाही। त्यामुळं आमच्या समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ नेमलं पाहिजे। त्यानंतर आमच्या समाजाच्या चुकीच्या जे नोंदी आहेत त्या नोंदीचा प्रकार असा आहे, आमच्या समाजातला एखादा 12वी सायन्स झालेला पोरगा त्याला 85% मार्क आहेत, परंतु बापाची जात मांग लागली आणि त्याची होलार राहिल्या, त्याची कास्ट व्हॅलिडिटी होत नाही, त्याला MBBSला मुकावं लागतं, इंजिनिअरिंगला मुकावं लागतं। त्यांच्या ह्याचा अर्थ असा आहे की त्याच्या कास्ट व्हॅलिडिटी होत नसल्यामुळं त्याला शिक्षणाची दारी बंद होतात। त्यामुळं ह्या चुकीच्या लागलेल्या जातीय नोंदी ह्या दुरुस्त झाल्या पाहिजेत। त्यानंतर आमच्या समाजाला जे भूमिहीन आहेत त्यांना सरकारी गाऱ्यांमधली जमीन मिळावी अशा विविध मागण्यासाठी हे उपोषण आम्ही करतो आहे। त्यानंतर गेल्या कार्तिक वारीमध्ये, आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्र्याचा आम्ही ताफा अडवला होता। त्यावेळेला आमच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्र्याचा ताफा अडवून आम्ही सांगितलं होतं की आमच्या समाजाच्या मागण्या मान्य करा। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की तुम्ही इथं वेळ मागण्यापेक्षा तुम्हाला मंत्रात वेळ देतो। इथं बी आम्ही त्यांना पत्र दिलं, भेट काही झाली नाही, परंतु त्यांनी आम्हाला अजिबात वेळ दिला नाही। ह्याचा अर्थ असा आहे ह्या शासनाला झोपेतच त्यांनी सोंग घेतलंय, आमच्या समाजात कुठलीही मागणी मान्य केली नाही। त्यामुळे ह्या शासनाला धडा शिकवण्यासाठी आम्ही हे उपोषण करतोय। तरी आम्हाला शासनाने ह्या सगळ्या आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मी विनंती करतो। जर आमच्या ह्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही हे चक्री उपोषण असंच चालू ठेवणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये आपण ते धडा शिकवणार आहेच, प्लस हे आमचं आंदोलन कंटिन्यू चालू राहील। 50 वर्षे माझ्या होलार समाजाची मागणी आहे। 50 वर्ष झालं माझा होलार समाज सरकारकडे आपल्या न्याय हक्कासाठी मागणी करत असतो, निवेदनाद्वारे, मोर्चाद्वारे, आंदोलनाद्वारे मागणी करत असतो, पण कोणत्याही सरकारनं आज तागायत या शासनानं आमची दखल घेतलेली नाही। म्हणून कालच्या आषाढी वारीमध्ये 16 जुलै 2024 रोजी आम्ही सर्व होलार समाज बांधवांनी अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि ताफा अडवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं की आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आम्हाला वेळ देऊन आमच्या होलार समाजाच्या मागण्या आहेत त्याबद्दल आपण जाणून घ्यावं। पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की पंढरपुरात वेळ न मागता तुम्ही मंत्रालयात वेळ मागा, तुम्हाला 1 तास वेळ देतो। त्याच्यानंतर आम्ही 1.5 महिना पाठपुरावा केला, पण मुख्यमंत्री हे लाडकी बहीण अनेक योजना असतील त्यात मुख्यमंत्री व्यस्त आहेत। मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण दिसते पण ह्या राज्यातला लाडका समाज दिसत नाही। त्यासाठी आम्हाला विनंती करून जर वेळ मिळत नसेल तर आम्हाला लोकशाहीने दिलेलं आंदोलनाचं शस्त्र आम्हाला हाती घ्यावं लागलं आणि आज तब्बल ह्या आझाद मैदानावरती माझा होलार समाज महाराष्ट्रातून 5 ते 7 हजार लोकसंख्येनं माझा होलार समाज दाखल झाला आणि आम्हाला उपोषणाचं शस्त्र हाती घ्यावं लागलं। या उपोषणात 26 होलार समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत आपल्या न्याय हक्कासाठी। 26 होलार समाज बांधव विरोधी पक्ष आहे त्यांच्यापर्यंत आपण हा मुद्दा पोहोचवलाय का, की कोणी तुम्हाला समर्थन केलंय का? आतापर्यंत आम्ही सगळ्या पक्षांना याचे निवेदन दिले। तोंडी आम्ही कार्यक्रमात बोलवून तोंड्यांना आश्वासन आम्ही सांगितलं, तरीही कोणत्या पक्षानं किंवा विरोधी पक्षानं सुद्धा आमची दखल घेतलेली नाही। खरं तर आमचा ह्या शासनावरती आरोप आहे की होलार समाज तुम्ही का वंचित ठेवला, ही खरं तर आम्हाला आणि शासनाला ह्याची दखल घेणं भाग पाडो आणि येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये आमचा होलार समाज याची नक्की दखल घेऊन या शासनाला आम्ही धोका पोहोचवण्याचं काम ह्या होलार समाज राज्यातला होलार समाज करणार। एकूण किती होलार समाज इथे उपस्थित आहे आंदोलनासाठी?
आज सकाळपासून होलार समाज 5 ते 7 हजार संख्येने ह्या आझाद मैदानावरती दाखल आहे आणि सहभागी नोंदवलेला आहे. आत्ताच राष्ट्रवादीच्या विद्याताई चव्हाण येऊन गेल्या, त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलं. त्याचबरोबर माजी आमदार बाबूराव माने त्यांनीही सांगितलं की हे आंदोलन 2 दिवस जर राहिलं तर 2 दिवसानंतर मी चर्मकार महामंडळातील चर्मकार समाजातील 1000 चर्मकार समाज या आझाद मैदानावरती घेऊन येऊन ह्या अखिल भारतीय होलार समाज संघटनेला पाठिंबा देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन गेलेत. मान्य होतील की नाही हे खरं तर आता शासनाच्या हे डोक्यात असावं लागतं. पण मागण्या नाही मान्य झाल्या तर हे आम्ही आंदोलन हे उपोषण आम्ही कंटिन्यू करू आणि जोपर्यंत आम्हाला होलार समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत होलार समाज बांधव हा आझाद मैदान सोडणार नाही असे शासनाला आम्ही आवाहन करतो.